पाकिस्तान स्थित कुख्यात गँगस्टर आणि ISIचा हँडलर शहजाद भट्टी आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्या सोशल मीडियावरील पेजला लाईक आणि फॉलो करणाऱ्या जिल्ह्यातील दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आहे. संशयित दोघेजण कवटेमंकाळ आणि तासगाव तालुक्यातील आहेत. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोलापूर, पुणे आणि मुंबई ATSने चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. ISIचा हँडलर शहजाद भट्टी आणि भारतातील कुख्यात गँगस्टर बिश्नोई यांच्या समाज माध्यमांवरील नेटवर्कशी संलग्न असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात अनेक ठिकाणी छापे मारले. या कारवाई दरम्यान काही तरुणांना ताब्यात घेतले. सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाळ आणि तासगाव तालुक्यात दोघेजण नेटवर्कशी संलग्न असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे सोलापूर ATSच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलं. मुंबईतील घनसोली परिसरातील एक जण कवटेमंकाळ तालुक्यात भाच्याकडे राहण्यास आलाय. त्याने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सोशल मीडियावरील पेजला लाईक केलं होतं. तर तासगाव तालुक्यातील एकाने पाकिस्तानमधील शहजाद भट्टी याच्या सोशल मीडियावरील पेजला सर्च करून लाईक केल्याचं निदर्शनास आलंय. त्यानुसार या दोघांना ATSच्या पथकाने ताब्यात घेतलं. सोलापूर ATSच्या पथकाने गोपनीयपणे ही कारवाई केली आहे. कारवाईनंतर स्थानिक पोलिसांना याबाबत फारसं कळवलं गेलं नाही. ATSच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली, त्यांच्याबाबत इत्यंभूत माहिती घेतली, तसंच त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल नाहीत ना याचीही तपासणी केली. दोघांनी सोशल मीडियावर सहजपणे लाईक केल्याचं प्राथमिक चौकशीत आढळून आले. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदवून घेऊन सोडून दिले. परंतु या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आटपाडी तालुक्यातील दिघंजीमध्ये शेतजमिनीच्या खरेदीच्या विक्रीच्या वादातून काल सायंकाळी 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. 2 गटांमधील हाणामारीचे आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना करावा लागणाऱ्या सौम्य लाठीमाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भर चौकात झालेल्या या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलाय. आटपाडी तालुक्यातील खवसपूर हद्दीलगत 5 एकर शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या वादातून 2 गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि नंतर त्याचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं. खवसपूर हद्दीलगत 5 एकर शेत जमिनीच्या खरेदी विक्रीवरून हा वाद झालाय. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूतील व्यक्ती चर्चेसाठी आल्या होत्या. सुरुवातीला चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक दोन्ही गटांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. काही क्षणातच वातावरण तापलं आणि वादाचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं. दोन्ही गटातील व्यक्तींमध्ये अक्षरशः सिनेस्टाईल हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली आणि तणावाचं वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव हटत नसल्याने सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवली. गेल्या सलग 6 दिवस मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर सांगली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाने उघडीप दिली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांच्या पाणीपातीत घट होऊ लागली आहे. सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्वेन पुलाजवळील पाणीपाती सायंकाळी 19 फुटांवर आली. गेल्या आठवडाभर झालेल्या जोरदार पावसामुळे कोयना आणि चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. परिणामी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. सध्या कोयना धरणात सुमारे 53 TMC तर चांदोली धरणात 20 TMC पाणीसाठा झालाय. पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांमधील पाणी कमी होऊ लागलंय. सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्वेन पुलाजवळील पाणीपाती शुक्रवारी सायंकाळी 19 फुटांवर आली. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी केवळ 0.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सर्व तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र दिसून आलं. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 0.4 मिलीमीटर, वाळवा तालुक्यात 0.3 मिलीमीटर, तर मिरज, खानापूर आणि आटपाडी तालुक्यात प्रत्येकी 0.1 मिलीमीटर पाऊस झालाय. जत, तासगाव, कवटेमंकाळ, पलूस आणि कडेगाव तालुक्यात पावसाची नोंद झाली नाही. आतापर्यंत शिराळा तालुक्यात सर्वाधिक 482.7 मिलीमीटर पाऊस झाला असून वाळवा तालुक्यात 259.9 मिलीमीटर इतका पाऊस होऊन तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. हवामानात सुधारणा झाल्याने नागरिकांना आणि प्रशासनालाही दिलासा मिळालाय. पावसाळी अधिवेशनाच्या अल्पकालीन चर्चेत सांगलीचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी राज्य सरकारच्या विकास कामांच्या धोरणांवर आणि सांगली शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सडकून टीका केली आहे. सभागृहात त्यांनी मांडलेले मुद्दे लक्षवेधी ठरलेत. सांगलीकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शेरी नाल्याचा मुद्दा विश्वजित कदम यांनी पुन्हा एकदा अधिवेशनात मांडला. गेले 20 वर्ष हा प्रश्न रखडला. दर पावसाळ्यात सांगलीतील बुधगाव रोड, मिरज रोड, गणेशनगर या भागात गुडघाभर पाणी साचतं. घरांमध्ये पाणी शिरतं, दुकानांचं नुकसान होतं. शेरी नाला पूर्ण झाल्यास सांगली शहरातील 70% पाणी तुंबण्याचा प्रश्न सुटेल. यासाठी लागणारा 300 कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा. केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे हा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेरी नाला हा केवळ सांगलीचा नाही तर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे असंही ते म्हणाले. पुढे म्हणाले, राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. सांगली कोल्हापूर, सांगली तासगाव, सांगली इस्लामपूर या प्रमुख मार्गांवर तर प्रवास करणं जीवावर बेतते. कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च होतो, रस्त्यांसाठी मंजूर होतो, पण 6 महिन्यातच रस्ते उखडतात. याचा अर्थ एकच, एकतर दर्जाहीन साहित्य वापरलं जातं किंवा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे असा थेट आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून सामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करताना डॉक्टर कदम म्हणाले, हा जनतेच्या कराचा पैसा आहे. टोल कर भरूनही नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत, मग हा पैसा जातो कुठं? निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीची कारवाई का होत नाही? संबंधित अभियंत्यांची जबाबदारी का निश्चित होत नाही? असा सवालही त्यांनी सरकारला केलाय. यापुढे दर्जाहीन काम करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आष्टा येथील भावई उत्सवास आज पहाटे 4 वाजता दिवा विधीने प्रारंभ झालाय. ज्येष्ठ वदयदशमी सर्व मानकरी, खेळगडी यांनी मारुती मंदिरात पहाटे एकत्र येऊन मातीच्या डेऱ्यात कणकेचा दिवा तयार केला. या दिव्यास 4 वाती असतात. 4 वाती म्हणजे मेघ, राजा, प्रधान आणि चोर यांचं प्रतीक आहे. परंपरेप्रमाणे दमामे पाटील यांच्या डोक्यावर दिवा ठेवण्याचा मान दिला. दिव्यास हळदी कुंकू आणि फुलांनी सजवलं होतं. मानकऱ्यांच्या घरी या दिव्याची पूजा केली. त्यानंतर भाविकांनी देवीच्या मंदिरासमोर मागील वर्षी पुरलेला दिवा बाहेर काढला. त्यातून निघालेल्या अंगाऱ्याच्या आधारे पावसाची भविष्यवाणी सांगितली आणि नंतर या ठिकाणी नवीन दिवा पुरला. यावर्षी ओला अंगारा निघाल्याने चांगल्या पर्जन्यमानाचे संकेत आहेत. यावेळी पारंपरिक गाणी म्हटली गेली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली. मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागे विक्रीसाठी गांजा घेऊन आलेल्या एकाच पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 43,400 रुपयांचा अर्धा किलो गांजा हस्तगत करण्यात आलाय. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी खालिद रियाज मोमीन यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 536 ग्राम वजनाचा गांजा आणि दुचाकी असा एकूण 43,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. नशेखोरी आणि अंमली पदार्थ विक्री वितरण रोखण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतं. खालिद मोमीन हा गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे यांना मिळाली. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रोडवर पोलिसांनी ही कारवाई करून खालिद मोमीन यास ताब्यात घेतलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विश्वजित गाडवे, अभिजित धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, नानासाहेब चंदन शिवे, जावेद शेख, विनोद चव्हाण, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर, रामकृष्ण सुरवसे, सुनील माने, सतीशकुमार पाटील, देवानंद नागरगोजे यांनी ही कारवाई केली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या भात रोप लागणीची धांदल सुरू झाली आहे. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मुबलक पाणी साचलं असून शेतकरी मोठ्या उत्साहाने भात लागवडीच्या कामात व्यस्त आहेत. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हा भात पिकाचं आगर म्हणून ओळखला जातो. या भागातील काही शेतकरी धूळ वाफेत भाताची पेरणी करतात, तर अनेक शेतकरी तरवे टाकून भाताची रोपे तयार करतात. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात खाचरांमध्ये पाणी साचलं. या पाण्यात यांत्रिक अवजारे किंवा बैलांच्या सहाय्याने चिखलगुठ्ठा करून भातांच्या रोपांची लागवड सुरू आहे. शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने या कामात सहभागी होत आहेत. पावसाची संततधार, हिरव्यागार डोंगर रांगा आणि पाण्याने भरलेली भात खाचरे यामुळे चांदोली परिसराला निसर्गरम्य रूप प्राप्त झाले. वेळेवर झालेल्या पावसामुळे यंदा भाताचं उत्पादन चांगलं होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 444 लिपिक पदांच्या नोकर भरतीसाठी आज अखेर सुमारे 14,000वर अर्ज दाखल झालेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहिली. त्यामुळे अर्जांची संख्या वाढणार असल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. जिल्हा बँकेत 444 लिपिक पदे भरण्याची प्रक्रिया IBPS कंपनीमार्फत सुरू आहे. या पदांसाठी बँकेचे 24 जूनपासून ऑनलाईन अर्ज मागवलेत. 444 पैकी 70% जागा सांगली जिल्ह्यातील राहणार आहेत. याशिवाय उर्वरित 30% जागा अन्य जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू असतानाच आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेत प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी शासनाकडे केली. त्यावर शासनाने भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. मात्र या विरोधात बँकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली.
लिपिक पदांसाठी अर्ज करण्याची मुदत सायंकाळी संपली. गुरुवारअखेर 14,000पेक्षा जास्त अर्ज दाखल झालेत. या शुक्रवारी दिवसभर दाखल अर्ज करण्यात आले, त्यामुळे अर्जांची संख्या वाढणार आहे. अर्जांच्या प्रक्रियेनंतर लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अकोला आणि बीड या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आहेत. IBPS कंपनीकडून परीक्षा तारीख कधी जाहीर होणार याकडे आता उमेदवारांचं लक्ष लागून राहिलं आहे. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून सरकारकडून दिशाभूल केली जाते. शेतकऱ्यांच्या जमिनीवर घाला घालणारा शक्तीपीठ मार्गात बदल नको, तो रद्दच करण्यात यावा असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी मांडला. स्थायी समितीची सभा अध्यक्ष संगीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यातून जाणार आहे. सध्या महामार्गाचं चांगलं जाळं आहे, मात्र राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने भविष्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील 4ही तालुक्यातील शेतकऱ्यांमधून त्याचा विरोध होत आहे. शक्तीपीठ महामार्गात बदल नको, तो रद्दच करण्यात यावा असा ठराव उद्धव ठाकरे शिवसेनेचे सदस्य अभिजित पाटील यांनी मांडला. त्याला शिवसेनेच्या सदस्या शीतल बाबर यांनी अनुमोदन देताना शक्तीपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली. ज्या शाळा हायवे लगतच्या आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने कंपाऊंड वॉल बांधण्यात यावीत अशी मागणी सदस्यांनी केली. ज्या शाळात वॉल कंपाऊंड नाहीत यादी जाहीर तयारी करण्याची सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद मुद्रालयाची जी काही विविध विभागांकडे लेणी आहेत ती वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेची मदत घ्यावी. गरज असेल तर त्याबाबत कार्यवाही करण्याबाबत आदेश अध्यक्ष पाटील यांनी दिलेत. बिल्ट अप एरियाऐवजी कार्पेट एरियावर कर आकारणी करून बांधकामाखालील आणि खुल्या जागेचं दुहेरी मूल्यांकन रद्द करून घरपट्टीच्या बिलातील त्रुटी दूर कराव्यात. हरकती आणि सूचनांचा विचार करून महासभेत निर्णय घ्यावा आणि एकत्रितच मालमत्ताधारकांना बिले अदा करावीत अशी मागणी वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने महापौरांना बैठकीत केली आहे. महापौरांनी या संदर्भात सोमवारी आयुक्तांशी चर्चा करून विशेष महासभा घेण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या समवेत वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीची बैठक झाली आहे. बैठकीत घरपट्टी आकारणीतील विविध त्रुटी, नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती तसेच अंतिम बिले काढण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. अनेक नागरिकांना घरपट्टीच्या नोटिसा समजल्या नसल्याने त्यांनी हरकती दाखल केल्या नाहीत, याचा अर्थ त्यांनी आकारणी मान्य केली आहे याचा निष्कर्ष काढू नये. बिल्टअप एरियाऐवजी कार्पेट एरियावर कर आकारणी, बांधकामाखालील आणि खुल्या जागेचं दुहेरी मूल्यांकन रद्द करणे तसेच स्वतंत्र घरांना चुकीने सदनिकेचे दर लावण्यासारख्या त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी समितीने केली आहे. महापालिकेचं नुकसान करणं हा आमचा उद्देश नाही. भांडवली मूल्यावर आधारित कर आकारण्याच्या धोरणाला तत्वता विरोध नसून त्याची अंमलबजावणी न्याय्य, पारदर्शक आणि वास्तववादी पद्धतीने व्हावी हीच आमची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण विशेष महासभा घेऊन सर्व हरकती आणि सूचनांवर निर्णय घेतल्यानंतरच सर्व नागरिकांची अंतिम बिले एकाच वेळी काढावीत अशी ठाम मागणी समितीने घेतली आहे. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सोमवारी आयुक्तांशी चर्चा करून विशेष महासभा घेण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.